नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवर. लोक तुम्हाला चिल्लर समजतात, लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. स्वतःची किंमत वाढवायची असेल, 4 लोकांनी आपल्याला नोटीस करावं, आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गबळ्यासारखे राहणे बंद करा. वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा, असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला महत्त्व देणार आहे. तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडते. स्वतःला स्वस्थ, निरोगी आणि नेटके ठेवा. नेहमी स्वच्छ कपडे घाला. आपल्याकडे बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रश्न वाटले पाहिजे. कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिले जाते. सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही, तर स्वतःला टापटीप आणि नीटनेटकेपणा ठेवा, तेवढंही पुरेसं आहे. कधीही कोणाला घाबरू नका. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल, वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्या गोष्टीविषयी कसलीच भीती नाही. तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा. स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील. भित्रे आणि भेकड माणसाला कोणी फारसे विचारत देखील नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्य आणि चांगल्या गोष्टीची साथ कधीच सोडू नका. प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका. कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत जाऊ नका. लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही, परंतु छोट्या छोट्या कामासाठी तुम्ही धावून जायला लागले तर तुमची किंमत कमी होते. लोक तुम्हाला रिकाम टेकडा समजायला लागतात. नेहमी आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते. तसेच माणसाचे देखील आहे. समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल असाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमत कमी होत जाईल. इतरांना मदत नक्की करा, पण स्वतःचा मान ठेवून. दिलेला शब्द कधीही मोडू नका. लोकांना शब्द देण्याअगोदर नीट विचार करा. विचार न करता राजकारणी लोकांसारखे पोकळ आश्वासने देऊ नका. समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता, वचन देता, तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायलाच हवे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल. हे कलियुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोकच जास्त वावरतात. फसवणूक करणारेच जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जगणे गरजेचे आहे. जो शब्दाचा शब्द पाळला जातो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्त्वाचा आणि सन्मानीय असतो. वेळेची किंमत करा. वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे, कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो, पण गेलेली वेळ काही केल्या आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही. मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची. काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना वेळ दिलेली असेल तर त्या वेळी हजर राहा. काही कारणास्तव जर हे शक्य नसेल तर तसे अगोदरच कळवा. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही. वेळेचे काटकोर पालन करणारी व्यक्ती लोकांना खूप आवडते. अशा व्यक्तीचा समाजामध्ये नेहमीच मान राखला जातो. तुमचं जे काही क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, यामध्ये यशस्वी व्यक्ती बना. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हायला हवी. लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाहीत, तुम्ही किती यशस्वी आहात, तुमचे स्टेटस काय आहे हे पाहतात. म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. एक यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. लोक आपोआप मान देतील. मान सन्मान हा मागून मिळत नाही किंवा तो कोणत्या दुकानातही मिळत नाही.
तो कर्तृत्वाने मिळवावा लागतो. स्पष्ट आणि सडेतोड राहा. एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे बोला. अशा वेळी तुमच्या बोलण्यात नम्रपणा आणि आत्मविश्वास असावा. स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या, कारण घाबरणाऱ्या आणि दाबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करत असतात. तुमची मते नेहमी ठाम असू द्यात. आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही. आपण स्वतःच्या मेहनतीचे खातो, म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्या. कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे घाबरून आणि दबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होईल. नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोला. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही आणि तुम्हाला कमी लेखणार नाही. आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुखदुःख इतरांना सांगत बसू नका. काही लोक आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ शकतात. दुःख, संघर्ष, वाईट वेळ ही सगळ्यांच्या आयुष्यात असतेच. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहे, कारण संघर्षाशिवाय जीवनाला महत्त्व नाही. आपला संघर्ष, आपला वाईट काळ किंवा आपण कसे आणि किती दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कमी होत नाही किंवा त्याचा काही फायदाही होत नाही. उलट काही वेळा अशा गोष्टीवरून लोक आपली खिल्ली उडवतात, चेष्टा करतात आणि आपली मज्जा घेतात. आपली कमजोर बाजू लोकांना सांगून आपण आपल्यावर इतरांना कुरघोडी करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करून देतो. म्हणून कितीही दुःख येऊ दे, आपली कितीही कमजोर बाजू असू दे, ते इतरांना सांगत बसू नका. आपल्या कमजोर बाजूला आपली ताकद बनवा. एकदा का हे काम तुम्हाला जमले की बघा, लोक तुम्हाला सलाम करायला मागे पुढे पाहणार नाही. सर्वांसोबत प्रेमाने राहा. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर लोकही तुमच्याशी प्रेमाने वागतील. तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल. आपण प्रेमाने अशी काही नाती जोडू शकतो ज्यामध्ये आपला कधीच अपमान होणार नाही. प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता. इतरांशी प्रेमाने वागणाऱ्या आणि सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तीच्या सगळेजण मान ठेवतात. भांडखोर, चिडचिड्या आणि दुष्टपणे वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नाव ठेवतात. आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या स्वभावात इतरांबद्दल प्रेम, काळजी, आदर, मान, सन्मान असायला हवा. हे एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाचे लक्षण आहे. स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट, काहीतरी कौशल्य असू द्या. आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे, पुढारलेला आहे. तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहेत, काय नवीन स्किल्स आहेत, याकडे लोकांचे पटकन लक्ष जाते. स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ते शिकून घ्या. रोज स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन शिका, जेणेकरून लोकांचे तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांवर प्रभाव पाडतील. आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाहीत, वेगळे दिसत नाहीत. म्हणून नेहमी नवीन कौशल्य आत्मसात करा. सर्वात महत्त्वाची आणि आजच्या घडीला तंतोतंत लागू पडणारी गोष्ट म्हणजे पैसा. पैसा आहे तर मान, सन्मान आणि इज्जत आहे. तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही, माणसाला किंमत होती. आजच्या काळात माणसाला नाही तर पैशाला किंमत आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा माज करू नका, पण लोकांना दिसेल एवढा पैसा नक्कीच कमवा. 4 पैशांसाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नये आणि आपल्याकडे 4 पैसे जास्त आले म्हणून आपल्याला माज आणि अहंकार येता कामा नये. पैसा कमवा, श्रीमंत व्हा, परंतु त्या पैशासोबत पाय मात्र नेहमी जमिनीवर असू द्या. या गोष्टी तुम्हाला जमल्या तर लोकांकडून तुम्हाला कसलाच मान, सन्मान मागण्याची गरज नाही. तो आपोआप मिळेल. खरे तर या सर्व गोष्टी आपल्याला रोजच्या आयुष्याचा भाग आहेत, पण आपण त्या विसरतो. आज स्पर्धेच्या युगात धावताना माणूस चांगल्या गोष्टी विसरत चालला आहे. परंतु या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही विसरला तर लोकही तुम्हाला हळूहळू विसरून जातील. प्रिय मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला उशीर होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.